चुल्हाड़ में भूख हड़ताल जारी। दस फरवरी को सड़क जाम की चेतावनी। मौत बन चुकी सड़क पर जनता का विस्फोट। सर्वपक्षीय जनसमर्थन के साथ आंदोलन तेज। भंडारा जिले के तुमसर बपेरा मार्ग पर अब जनता का गुस्सा खुलकर सामने आ गया है। वर्षों से बदहाल पड़ी इस सड़क ने कई लोगों की जान ले ली, लेकिन प्रशासन अब तक नहीं जागा। मजबूर होकर चुल्हाड़ में ग्रामीणों ने आमरण भूख हड़ताल शुरू कर दी है। इस आंदोलन की शुरुआत विनेश गजभिये और राजेंद्र बघेले ने की और अब इसे क्षेत्र के सर्वपक्षीय जन प्रतिनिधियों तथा सभी वर्गों की जनता का खुला समर्थन मिल रहा है। गाँव-गाँव से लोग आंदोलन स्थल पर पहुँच रहे हैं और सामूहिक रूप से संघर्ष में शामिल हो रहे हैं। 20 जनवरी को प्रशासन को सड़क निर्माण शुरू करने का निवेदन दिया गया और 31 जनवरी तक का अल्टीमेटम भी दिया गया, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। 8 फरवरी को अंतिम चेतावनी के बाद आंदोलन शुरू कर दिया गया। तहसीलदार अंबादे मौके पर पहुंचे और समाधान का आश्वासन दिया, मगर 24 घंटे बीत जाने के बाद भी कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। अब आंदोलनकारियों का साफ ऐलान कर दिया है कि 9 फरवरी शाम तक निर्णय नहीं तो 10 फरवरी को पूरे मार्ग पर डोंगरला से बपेरा तक हर गांव के मुख्य चौराहे पर रास्ता रोको आंदोलन होगा। यह अंतर्राज्यीय राजमार्ग को 2 साल पहले राष्ट्रीय राजमार्ग घोषित किया गया था, लेकिन जमीनी हकीकत शून्य। इस अंतर्राज्यीय मार्ग को राष्ट्रीय राजमार्ग 543 का घोषित किए लगभग 2.5 वर्ष बीत चुके हैं, लेकिन सड़क का साधारण रख रखाव तक नहीं हुआ। परिणाम, इस मार्ग पर हर दिन हादसे होते हैं, जिस वजह से इस मार्ग पर कई मौतें हुई तो कई लोग आजीवन अपंग हुए। अब ग्रामीणों का कहना है कि यह सिर्फ सड़क नहीं, हमारे जीवन का सवाल है। अब लड़ाई आर पार की है। भंडारा जिले के चुल्हाड़ में मौत बन चुकी सड़क के खिलाफ जनता का बड़ा आंदोलन शुरू हो गया है। ग्रामीणों के साथ अब सर्वपक्षीय जनप्रतिनिधि भी मैदान में उतर चुके हैं। आमरण भूख हड़ताल जारी है और गाँव-गाँव से लोग समर्थन देने पहुँच रहे हैं। प्रशासन को अंतिम चेतावनी दी गई है कि 9 फरवरी तक फैसला नहीं तो 10 फरवरी को सड़क जाम होगा। अब सवाल ये है कि जनता झुकेगी या प्रशासन जागेगा। काल 8 तारखेपासून आमच्या तुमसर तालुक्यातील चुल्हाड़ जिल्हा परिषद क्षेत्रातील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्रजी बघेले आणि विनेशजी गजभिये आणि त्यांच्यासोबत या परिसरातील सरपंच तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी तुमसर बपेरा रस्ता दुरुस्त व्हावा हा उद्देश ठेवून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मागच्या 3 वर्षा अगोदर भारत देशाचे नेते बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी या तुमसर बालाघाट रस्त्याला 2 पदरी हायवे म्हणून घोषित केला। त्याच्यानंतर मागील 3 वर्षापासून या रस्त्यावर कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही। आज रस्ता इतका वाईट झालेला आहे, इतका वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्याची की दर दिवशी कुठे ना कुठे ऍक्सिडेंट होतात, लोकांची जीवहानी होत असते। त्यामुळे यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी मिळून मागच्या 15-20 दिवसा अगोदर शासनाला अल्टिमेटम दिलेला होता की आपण 15 दिवसाच्या आतमध्ये हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी कारवाई करावी, परंतु प्रशासनानं आज बागायत या रस्त्याला कसल्या प्रकारची दागदुगी केली नसल्यामुळे आज आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागत आहे। सुरुवातीला सांगितलं ना, फक्त जरी ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असले तरी या क्षेत्रातील ते प्रतिनिधी आहेत, गावातील जनप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण जनता आहे आणि या ठिकाणी सर्वच पक्षाचे लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। बघा, आम्ही कालपासून प्रशासनाला अल्टिमेटम देत आहोत आणि जर प्रशासनाने आज कामाला सुरुवात केली नाही तर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं डोंगरल्यापासून तर बपेरापर्यंत या आंदोलनाला भव्य दिव्य उग्ररूप धारण होणार आहे। म्हणून माझी प्रशासनाला विनंती राहील की तात्काळ आजच्या आज आपल्या डागडुजीचा कार्यक्रम सुरू करायला पाहिजे, रस्ता दुरुस्त करून टाकायला पाहिजे, एवढी प्रशासनाला कडकडीची नम्रतेची विनंती आहे आणि आव्हान सुद्धा आहे। माझं नाव विनेश मधुकर गजभिये, मी राहणार मांगलीचा आहे, शिवरा मांगलीचा। आम्ही मागच्या महिन्यामध्ये 20/1/2026 ला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना, संबंधित डिपार्टमेंटला आणि सर्व आम्ही पदाधिकाऱ्यांना, आमदार साहेब, खासदार साहेब सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं
त्या निवेदनामध्ये 31 तारीखी त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं. पण 31 तारीख लोटून गेल्याच्या नंतर त्यांनी सरकारने किंवा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्याकरता आम्ही एक स्मरणपत्र दिलं. की स्मरणपत्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की आम्ही 8 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला बसत आहोत म्हणून. आता आमरण उपोषणाला बसत आहोत म्हणून आम्हाला वारंवार पोलीस प्रशासनाकडून दबाव टाकण्यात आला की रस्त्यावरती पडलेले जे गड्डे आहेत ते आम्ही बुजवत आहोत. कारण का रस्त्याची परिस्थिती इतकी भयानक वाईट आहे की एक गड्डा अगर चुकवला तर दुसऱ्या गड्ड्यामध्ये बाईक जाते. केव्हा का होईल याची काही गॅरंटी नाही. आमचे बपेऱ्यापासून पूर्ण मुलं शाळेचे विद्यार्थी आहेत, बिझनेसमॅन आहेत, सगळे म्हणजे कोणत्या नाही कोणत्या कामानं जे जाणारे आहेत, तुमसार बपेरा वरून भंडाऱ्याला जाणार आहेत, नागपूरला जाणार आहेत, तुमसारला जाणार आहेत, ते त्यांना आपला एक जीव मुठीमध्ये घालून नाही का त्यांना प्रवास करावा लागतो. ह्या सगळ्यांचा आम्ही विचार करून सगळ्यांना सर्व सरपंच संघटना आहेत, सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही विश्वासात घेऊन, आमचे जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही हा पवित्रा उचललेला आहे. पण आजचा दुसरा दिवस आहे. काल सायंकाळी अंबादे साहेब आले SDM, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एक पत्र दिलं आहे आम्हाला की 28 फरवरीपर्यंत हा रस्त्याचं काम आम्ही सुरू करत आहोत म्हणून. आम्ही त्या सरकारला विनंती करत आहोत की आम्हाला नवीन रस्ता सध्या तरी नको, पण जे पॅचेस, रोडाचे जे पॅचेस तरी आहेत ते तरी तुम्ही पूर्ण करा. आणि ते आम्ही त्यांना सांगितलं आहे की जोपर्यंत पॅचेसचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि आज अगर सायंकाळपर्यंत ह्या आमच्या मागण्यावरती अगर कुठल्याही प्रकारचा विचार नाही झाला तर आम्ही उद्याला जे आहेत डोंगरल्यापासून ते बपेऱ्यापर्यंत प्रत्येक गावच्या बस स्टॉपवरती एक उग्र रूप आंदोलनाचा तयार होईल आणि पूर्ण जनता ते आपला जो आक्रोश आहे ते रस्त्यावरती दाखवणार आहे.